नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचं तसेच स्पर्धा परीक्षा करणारे सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. महा-टी-ई-टी 2026साठी आपण नवीन व्हिडिओ सिरीज चालू करत आहोत, ज्याच्यामध्ये पेपर क्रमांक 2 आणि पेपर क्रमांक 1 याचे जे PYQ ॲनालिसिस असते तर त्याचे व्हिडिओ आपल्याला मी घेऊन येणार आहे. त्याचसोबत पेपर क्रमांक 2 साठी CTET 2026साठी पण आपण SST पेपर क्रमांक 2 साठी खूप जास्त मेहनत घेतली होती. त्याच पद्धतीनं आता महा-टी-ई-टी 2026साठी आपण नव्याने पेपर क्रमांक 2 SST किंवा समाजशास्त्र या विषयासाठी आपण व्हिडिओ सिरीज घेऊन येणार आहोत. जितकं जास्त मी तुम्हाला देता येईल तेवढा माझ्या परीने प्रयत्न करेल. 60 प्रश्न 60 मार्काला असणार आहेत समाजशास्त्राचे आणि या समाजशास्त्राच्या पेपरमध्ये हे जे प्रश्न आहेत याचा सिलेबस काय असतो तर इयत्ता 6वी पासून इयत्ता 12वी पर्यंतची जी स्टेट बोर्डची पुस्तके आहेत तर तीच पुस्तके त्याच्या बाहेर एकही प्रश्न तुम्हाला विचारला जात नाही. 60 प्रश्न 60 मार्कासाठी त्या सर्व पुस्तकातूनच येत असतात. त्यामुळं भूगोलाचे 6वी पासून 12वी पर्यंतचे आणि इतिहासाचे 6वी पासून 12वी पर्यंतचे सगळे जे काही घटक आहेत ते आपल्याला माहीत असणे अपेक्षित असतं. कोणत्या घटकावर आपल्याला भर द्यायचा आहे, कोणत्या गोष्टी आपल्याला वाचायच्या आहेत, कोणत्या गोष्टीवर प्रश्न आलेला आहे हे समजून घ्यायचं असेल तर मात्र तुम्हाला प्रश्नपत्रिका ॲनालिसिस किंवा PYQ ॲनालिसिस करणे खूप जास्त गरजेचे असते. बघा, सुरुवातीचं पहिलं लेक्चर आहे त्यामुळं आपण इयत्ता 6वी पासून इयत्ता 12वी पर्यंत एक्झॅक्ट भूगोलामध्ये काय अभ्यासायचं आहे, एक्झॅक्ट इतिहासामध्ये काय अभ्यासायचं आहे, थोडक्यात आपण अनुक्रमणिका सर्व इयत्ता 6वी भूगोलाची अनुक्रमणिका, इयत्ता 7वी भूगोलची अनुक्रमणिका, इयत्ता 8वी भूगोल अशा पद्धतीनं 12वी पर्यंतचे भूगोलाचे सर्व अनुक्रमणिका आणि इतिहासाचे इयत्ता 6वी पासून 12वी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकामध्ये जे धडे अभ्यासायचे आहेत त्या सर्व अनुक्रमणिका थोडक्यात आपला समाजशास्त्राचा जो सिलेबस आहे तर तो आज इथं मांडण्याचा प्रयत्न करत आहे. तर जे कोणी सुरुवातीलाच आपलं लेक्चर पाहत आहेत किंवा आपल्या चॅनलवर नवीन आलेले आहेत तर त्यांनी चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा. अगदी दर्जेदार आणि ऑथेंटिक माहिती आपण अगदी विनामूल्य तुम्हाला देत असतो. कोणत्याही प्रकारची आपली कोणतीही बॅच नाही किंवा कोणत्याही पद्धतीचं अगदी तुम्ही मेंबरशिप जरी नाही जॉईन केले तरी चालेल. जितकं जास्त होईल तेवढा मी माझ्या पद्धतीनं देण्याचा प्रयत्न करत असते. आणि CTETची जी मुलं आहेत तर त्यांना त्याचा नक्कीच अनुभव आलेला असेल. तर बघा, इयत्ता भूगोल, इयत्ता 6वीचं जे भूगोल आहे याच्यामध्ये आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे तर पहिला धडा आहे पृथ्वी आणि वृत्ते ही कन्सेप्ट अभ्यासायची आहे. दुसऱ्या धड्यामध्ये चला वृत्ते वापरूयात म्हणजे वृत्त ही कन्सेप्ट पाहायची आहे. तिसऱ्या धड्यामध्ये पृथ्वी गोल आहे. त्याच्यानंतर चौथ्या धड्यामध्ये हवा आणि हवामान याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. 5वा धडा तापमानाशी संबंधित आहे. 6वा धडा महासागरांचे महत्त्व सांगितलेले आहे. 7व्या धड्यामध्ये खडक आणि खडकांचे प्रकार दिलेले आहेत. 8व्या धड्यामध्ये नैसर्गिक संसाधने, 9व्या धड्यामध्ये ऊर्जा संसाधने आणि 10व्या धड्यामध्ये मानवाचे व्यवसाय हे तुम्हाला दिलेले आहेत. डिटेल स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ नवीन असेल वेगळा घेऊन येऊ, पण सिलेबससाठी तरी सर्वांनी हा व्हिडिओ आवर्जून पहा. आणि या सिलेबसची जर PDF तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या चॅनलची टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तर तिथून तुम्ही ही PDF तुम्ही डाउनलोड करू शकता. बघा, भूगोलाचे इयत्ता 7वीचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये काय काय कोणते कोणते धडे आपल्याला अभ्यासायचे आहेत तर पहिला धडा आहे ऋतुनिर्मिती, दुसरा आहे सूर्य, चंद्र आणि पृथ्वी, तिसरा आहे भरती आणि ओहोटी, चौथा आहे हवेचा दाब, 5वा आहे वारे. त्याच्यानंतर 6वा धडा आपल्याला अभ्यासायचा आहे नैसर्गिक प्रदेश, 7वा आहे भूगोल मृदा आणि 8वा आहे ऋतुनिर्मिती भाग 2, 9वा कृषी आहे आणि 10वा धडा आहे मानवी वस्ती. त्याच्यानंतर 11वा धडा आहे ज्याच्यामध्ये समोच्चता रेषा, पूर्ण अखंड धड्यामध्ये फक्त समोच्चता रेषेची जी व्याख्या दिलेली आहे तेवढीच आपल्याला या 11व्या धड्यामध्ये महत्त्वाचे आहे. तर इयत्ता 7वीच्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकामध्ये टोटल 11 धडे दिलेले आहेत. इयत्ता 8वीचं जे भूगोलाचं पाठ्यपुस्तक आहे ज्याच्यामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे पहिला धडा आहे स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ, ज्याच्यावर 100% प्रश्न विचारला जातो. बघा, भारताची स्थानिक वेळ असेल, त्याच्यानंतर प्रमाण वेळ जागतिक प्रमाण वेळ असेल, त्याच्यानंतर भारताची प्रमाण वेळ ते अक्षवृत्त आहे बघा, सॉरी रेखावृत्त. तर प्रमाण वेळेसाठी जागतिक प्रमाण वेळेसाठी 0° रेखावृत्त वापरले जाते आणि भारताची प्रमाण वेळ 82.5 पूर्व रेखावृत्तावरून भारताची प्रमाण वेळ ठरवली जाते. त्याच्यानंतर पृथ्वीचे अंतरंग आहे, आर्द्रता आणि ढग आहे. त्याच्यानंतर पुढे सागर तळ रचना आहे, 4था धडा. त्याच्यानंतर 5वा धडा आहे सागरी प्रवाह, 6वा धडा आहे भूमी उपयोजन, 7वा आहे लोकसंख्या, 8वा आहे उद्योग, 9वा आहे नकाशा प्रमाण. आणि आता क्षेत्रफेट का आपल्याला तितका महत्त्वाचा नाही. त्याच्यानंतर 9वीच्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे तर त्याच्यामध्ये पहिला धडा आहे वितरणाचे नकाशे, त्याच्यानंतर अंतर्गत हालचाली, दुसरं बाह्य प्रक्रिया भाग 1 भाग 2, बाह्य प्रक्रिया भाग 2 ज्याच्यामध्ये ज्वालामुखी असेल, भूकंप असेल, त्याचे प्रकार दिलेले आहेत, कसे त्याची निर्मिती होते या सर्व घटना इथं मांडलेल्या आहेत. त्याच्यानंतर वृष्टी आहे,
5वा धडा. त्याच्यानंतर 6वा आहे सागर जलाचे गुणधर्म. 7वा धडा आपल्याला आहे आंतरराष्ट्रीय वार रेषा. त्याच्यानंतर 8वा आहे अर्थशास्त्राशी परिचय. आता इथे जे 7 धडे आहेत तर इथेपर्यंत आपलं भूगोल दिलेलं आहे इयत्ता 9वीला. आणि थोडंफार इयत्ता 9वी पासून तुम्हाला 9वी 10वी 11वीला वेगळं पुस्तक आहे, 12वीला अर्थशास्त्राचं वेगळं पुस्तक आहे. पण 9वी 10वी मध्ये तुम्हाला 9वी 10वीच्या भूगोलाच्याच पुस्तकामध्ये अर्थशास्त्राचे काही चॅप्टर दिलेले आहेत. 7 धडे तुम्हाला भूगोलाशी संबंधित आहेत. 8वा धडा अर्थशास्त्राशी परिचय, 9वा व्यापार, 10वा नागरीकरण. त्याच्यानंतर 11 आहे वाहतूक आणि संदेशवहन आणि पर्यटन. हे तुम्हाला अर्थशास्त्रांतर्गत हे अभ्यासाचे आता आहेत संदेशवहनपर्यंत. त्याच्यानंतर पर्यटन आहे 12वा धडा. इयत्ता 10वीचं पाठ्यपुस्तक भूगोलाचं, ज्याच्यामध्ये पहिलं आहे क्षेत्रभेट, ज्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाची टीईटीच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाची माहिती नाही. दुसरा धडा आहे आपल्याला गरजेचा स्थान आणि विस्तार. 3 नंबरचा धडा आहे प्राकृतिक रचना, जलप्रणाली. त्याच्यानंतर 4था हवामानाशी संबंधित आहे. त्याच्यानंतर 5वा धडा आपल्याला नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी यांच्याबद्दल माहिती सांगतो. 6वा धडा लोकसंख्या आणि 7वा धडा आहे मानवी वस्ती. त्याच्यानंतर पुढं 8वा आहे अर्थव्यवस्था आणि व्यवसाय, जो अर्थशास्त्राशी संबंधित आहे. 9वा धडा आहे पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन. अशा पद्धतीनं 10वी भूगोलाचं पुस्तक तुम्हाला टोटल 9 धडे आहेत. इयत्ता 11वीचं जे भूगोलाचं पाठ्यपुस्तक आहे ज्याच्यामध्ये 10 धडे आहेत त्याच्यापैकी अतिशय महत्त्वाचे कन्सेप्ट आहे भूहालचाली. त्याच्यानंतर दुसरा आहे विदारण आणि विस्तृत झीज. तिसरा आहे अपक्षरणाची कार्ये. 4था आहे हवामान प्रदेश. 5वा आहे जागतिक हवामान बदल. 6वा आहे महासागर साधन संपत्ती. 7वा धडा दिलेला आहे हिंदी महासागर तळरचना आणि सामरिक महत्त्व. 8वा आहे जीवसंहती. 9वा आपत्ती व्यवस्थापन. इथपर्यंतच हे 11वीचे 9 धडे आपल्याला गरजेचे आहेत टीईटीसाठी. आणि भूगोल इयत्ता 12वीचं जे पाठ्यपुस्तक आहे ज्याच्यामध्ये लोकसंख्या भाग 1, लोकसंख्या भाग 2, मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन 3रा धडा. 4था प्राथमिक आर्थिक क्रिया. 5वा द्वितीयक आर्थिक क्रिया. 6वा तृतीयक आर्थिक क्रिया. 7वा धडा आहे प्रदेश आणि प्रादेशिक विस्तार. त्याच्यानंतर 8वा धडा आहे भूगोल स्वरूप व व्याप्ती याच्या संदर्भात आणि काही संदर्भासाठी जगाचे नकाशे दिलेले आहेत जे थोडंफार आपल्याला बेसिक माहितीसाठी गरजेचे आहेत. अशा पद्धतीनं इयत्ता 6वी पासून 12वी पर्यंतचे जे भूगोलाचे पाठ्यपुस्तक आहे त्याच्या अनुक्रमणिका आपण सर्व बघितलेलं आहे. तुम्हाला एवढ्याच गोष्टी हेच धडे तुम्हाला वाचायचे आहेत. तुम्ही जर महाटीईटी 2026ची तयारी करत असाल स्पेसिफिक तुम्ही कोणतंही वेगळं बाजारातलं पुस्तक रेफर करू नका, कोणत्याही रेडीमेड नोट्स वाचू नका. तुम्ही जी आपली पाठ्यपुस्तके आहेत, आता पाठ्यपुस्तकं घेणार कुठून तर ई बालभारती नावाची जी वेबसाईट आहे ज्याच्यावर तुम्हाला अगदी विनामूल्य तुम्हाला पाठ्यपुस्तकं उपलब्ध आहेत. तुम्ही इंटरनेटवरती वाचू शकता. आणि त्या आता आपण 10वीपर्यंत आपण भूगोल कव्हर केलेला आहे. इयत्ता 6वी पासून 10वीपर्यंत आपण आपल्या चॅनलवर भूगोलाची सिरीज कव्हर केलेली आहे. बघा पाठ्यपुस्तकं 5वी ते 12वी या सदरांतर्गत किंवा या सिरीजच्या अंतर्गत आपण 5वी परिसर अभ्यास भाग 1 भाग 2 कव्हर केलेला आहे. 6वी 7वी भूगोल, 8वी भूगोल, 9वी भूगोल आणि 10वी भूगोल. आता राहिलेत आपली 11वी आणि 12वीची 2 भूगोलाची पुस्तके, ती पण आपण उद्यापासून चालू करूया. अशा पद्धतीनं आपल्याला भूगोल अभ्यासायचं आहे. आणि भूगोलाचं वेटेज आहे बघा 30 मार्क, जवळजवळ 28 ते 30 प्रश्न तुम्हाला भूगोल आणि अर्थशास्त्र. अर्थशास्त्राचे एक 4-5 प्रश्न असतील, बाकीचे 25 प्रश्न तुम्हाला भूगोलावर आधारित महाटीईटीसाठी विचारले जातात. त्यामुळं ही 12वीपर्यंतची सगळी पुस्तकं वाचणे खूप गरजेचे आहे. प्रत्येक इयत्ता 6वी 7वी 8वी 9वी 10वी 1-2 प्रश्न त्याच्यावर फ्रेम केले जातातच. त्यामुळं 12वीपर्यंत सगळी पुस्तकं तुम्हाला वाचणे गरजेचे आहे. आणि ज्यांनी ही आपली भूगोलाची जी सिरीज आहे तर ती पाहिली नसेल तर ती पाहू शकता. त्याच्यातून बघा, त्याच्यातून एक चांगल्या प्रकारे रिव्हिजन तुमची होऊन जाईल. त्याच्यानंतर जसं आपण भूगोलाचं बघितलं त्याच पद्धतीनं इतिहास आपल्याला 6वी पासून चालू होतो. परिसर अभ्यास भाग 1 भाग 2 याच्यामध्ये विज्ञान असेल, इतिहास असेल, भूगोल असेल. तर 5वीमध्ये फक्त त्याची ओळख बेसिक माहिती दिलेली आहे परिसर अभ्यासाअंतर्गत. ॲक्च्युअल इतिहास असेल, भूगोल असेल, विज्ञान असेल ते तुम्हाला इयत्ता 6वी पासून चालू होतं. आता इयत्ता 6वीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे तर ह्याच्यामध्ये पहिला आहे भारतीय उपखंड आणि इतिहास. दुसरा आहे इतिहासाची साधने. तिसरा आहे हडप्पा संस्कृती. 4था आहे वैदिक संस्कृती. 5वा धडा आहे प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह. 6वा आहे जनपदे आणि महाजनपदे. 7वा आहे मौर्यकालीन भारत. त्याच्यानंतर 8वा धडा आहे मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये. 9वा दक्षिण भारतातील प्राचीन राज्य आणि 10वा धडा आहे प्राचीन भारत आणि प्राचीन भारताची सांस्कृतिक माहिती. आणि आता हे जे 6वीचं पाठ्यपुस्तक आहे बघा पूर्णपणे प्राचीन भारतावर आधारित आहे. आणि प्राचीन भारताला तुम्हाला महाटीईटीला वेटेज किती आहे तर
3 ते 4 प्रश्न, कमीत कमी 3 तरी प्रश्न तुम्हाला प्राचीन भारतावर विचारले जातात. आणि या पुस्तकानंतर तुम्हाला इयत्ता 6वीचं प्राचीन भारताचं जे पुस्तक आहे ते वाचल्यानंतर लगेच शिफ्ट तुम्हाला 11वीच्या पुस्तकावर व्हायचं आहे. 11वी इतिहास जे नवीन पुस्तक आहे 11वी इतिहासाचं, तर त्याच्यामध्येच पुन्हा प्राचीन भारताची अगदी विस्तृत स्वरूपात माहिती देण्यात आलेली आहे. जर तुम्हाला प्राचीन भारताचा जर अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला पहिला इयत्ता 6वीचं पुस्तक वाचायचं आहे आणि त्याच्यानंतर 11वी इतिहासचं पुस्तक तुम्हाला हे वाचल्यानंतर लगेच वाचायचं आहे. त्याच्यानंतर बघा 7वीचा इतिहास आणि नागरिकशास्त्र या पुस्तकामध्ये अनुक्रमणिका पाहिलं तर पहिला धडा आहे इतिहासाची साधने, दुसरा आहे शिवपूर्वकालीन भारत, तिसरा आहे धार्मिक समन्वय, चौथा आहे शिवपूर्वकालीन महाराष्ट्र, पाचवा आहे स्वराज्य स्थापना, सहावा मुघलांशी संघर्ष, सातवा स्वराज्याचा भार, आठवा धडा आहे आदर्श राज्यकर्ता, नववा धडा आहे मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम, दहावा आहे मराठ्यांचा सत्तेचा विस्तार किंवा मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार, त्याच्यानंतर 11वा धडा आहे राष्ट्ररक्षक मराठे, 12वा साम्राज्याची वाटचाल आणि 13वा आहे महाराष्ट्रातील समाजजीवन. शिवाजी महाराजांच्या बद्दल माहिती आणि मराठ्यांचा जो सत्तेचा विस्तार हा या सर्व गोष्टी तुम्हाला इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये पाहायला मिळतील. आणि इथं दिलेला आहे बघा शिवाजी महाराजांचा जो कालखंड आहे तर तो मध्ययुगामध्ये मोडतो, त्यामुळे मध्ययुगीन भारताचा जो इतिहास आहे ते काय आहे तर इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकाचं नाव आहे मध्ययुगीन भारताचा इतिहास, ज्याच्या अंतर्गत 13 धडे अभ्यासायचे आहेत. त्याच्यानंतर पुढेच पुन्हा 8वीचा इतिहास ज्याच्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास आहे. बघा अगदी सिस्टमॅटिकली त्यांनी 6वी असेल, 7वी असेल, 8वी असेल. इथे तुम्हाला प्राचीन भारत आहे, त्याच्यानंतर 7वीला मध्ययुगीन भारत आहे आणि 8वीला आधुनिक भारताचा अभ्यास इथं करायचा आहे. आता 8वीचं जे पाठ्यपुस्तक आहे इतिहास आणि नागरिकशास्त्र, ज्याच्यामध्ये पहिला धडा आहे इतिहासाची साधने, दुसरा आहे युरोप आणि भारत, तिसरा आहे ब्रिटिश सत्तेचे परिणाम, चौथा आहे 1857चा स्वातंत्र्य लढा, पाचवा आहे सामाजिक व धार्मिक प्रबोधन, सहावा आहे स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ, सातवा असहकार चळवळ, त्याच्यानंतर 8वा सविनय कायदेभंग चळवळ, 9वा आहे स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व, 10वा आहे सशस्त्र क्रांतिकारी चळवळ, 11 समतेचा लढा, 12 स्वातंत्र्य प्राप्ती, 13वा स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती आणि 14वा धडा आहे महाराष्ट्राची राज्याची निर्मिती. आधुनिक भारताच्या इतिहासाअंतर्गत तुम्हाला 14 धडे इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये देण्यात आलेले आहे. पुढं इयत्ता 9वी इतिहास आणि राज्यशास्त्र. आता जसं अर्थशास्त्र 9वीपासून चालू झालं तसं राज्यशास्त्र तुम्हाला या 9वीच्या पाठ्यपुस्तकापासून सुरुवात होते. इथं काय दिलेलं आहे बघा स्वातंत्र्योत्तर भारत. आता भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास इयत्ता 7वी. आता भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1947 नंतरची पार्श्वभूमी, ज्याच्यामध्ये 1961 ते 2000 इतका कालखंड तुम्हाला अभ्यासायचा आहे इतिहासाच्या 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये, ज्याच्यामध्ये इतिहासाशी संबंधित पहिला धडा आहे इतिहासाची साधने, दुसरा आहे भारत 1960 नंतरच्या घडामोडी म्हणजे महाराष्ट्राची निर्मिती असेल, त्याच्यानंतर आणि भारतापुढील अंतर्गत आव्हाने, त्याच्यानंतर आर्थिक विकास आहे आणि शैक्षणिक वाटचाल. हे सर्व तुम्हाला 9वीच्या पाठ्यपुस्तकात अभ्यासायचं आहे. आणि आता राज्यशास्त्राच्या भागामध्ये महिला आणि दुर्बल घटकांचे सक्षमीकरण, विज्ञान तंत्रज्ञान, उद्योग व्यापार, बदलते जीवन भाग 1 आणि बदलते जीवन भाग 2 हे असे टोटल 10 धडे तुम्हाला इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासायचे आहेत. पुढं 10वा म्हणजे इयत्ता 10वीचं जे पाठ्यपुस्तक आहे इतिहास आणि राज्यशास्त्र, ज्याला उपयोजित इतिहास असं नाव देण्यात आलेलं आहे, त्याच्या अंतर्गत 9 धडे आहेत टोटल. पहिला धडा आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा, दुसरा आहे इतिहास लेखन भारतीय परंपरा, तिसरा धडा आहे उपयोजित इतिहास, चौथा आहे भारतीय कलांचा इतिहास, पाचवा आहे प्रसार माध्यमे आणि इतिहास, सहावा आहे मनोरंजनाची माध्यमे, सातवा आहे खेळ आणि इतिहास, आठवा आहे पर्यटन आणि इतिहास आणि 9वा आहे ऐतिहासिक ठेव्यांचे जतन. त्याच्यानंतर इयत्ता 11वी इतिहास याच्यामध्ये तुम्हाला आता डेप्थ वाढलेले आहे, त्यामुळं धडे जास्त आहेत, 16 धडे आहेत इयत्ता 11वीचा इतिहास. आणि ह्याच्यातून तुम्हाला TETला 11वी-12वीची जी इतिहासाची पुस्तकं आहेत तर त्याच्यावरून पण प्रश्न आलेले आहेत. जरी 6वीला तुम्ही प्राचीन भारत अभ्यासत असला तरी जास्त माहिती तुम्हाला इतिहासाच्या 11वीच्या पुस्तकामध्ये प्राचीन भारताशी संबंधितच आहे. त्यामुळं डिटेल माहिती जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही इयत्ता 11वीचं पुस्तक नक्की वाचा. आणि 12वीच्या पुस्तकामध्ये प्रबोधन युगाशी संबंधित शीतयुद्ध असतील, करार असतील, बोधचिन्ह वगैरे किंवा आंतरराष्ट्रीय ज्या संघटना आहेत त्या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला इयत्ता 12वीच्या पुस्तकामध्ये आणि ज्याच्यातून 100% प्रश्न पडतो. बघा पहिला प्रश्न आहे आद्य शेतकरी, पहिला धडा, दुसरा भारतातील आद्य नगरे, तिसरा आहे भारतातील ताम्रपाषाण युगीन गाव वसाहती, चौथा आहे वैदिक काळ, पाचवा आहे जनपदे आणि गणराज्य, सहावा भारतातील दुसरे नागरीकरण, सातवा भारत आणि इराण पर्शिया, मौर्यकालीन भारत 8, 9वा धडा मौर्योत्तर काळातील भारत म्हणजे मौर्य साम्राज्यानंतरचा भारत, त्याच्यानंतर 10वा आहे भारतीय इतिहासातील 9वे पर्व 11, दक्षिण भारतातील राजसत्ता 12, भारत वायव्येकडील देश आणि चीन, त्याच्यानंतर 13वा आहे चीनवर पण प्रश्न विचारले जातात,
13 भारत, श्रीलंका आणि आग्नेय आशिया. 14 दिल्लीची सुलतानशाही, विजयनगर, बहमनी राज्य यांची माहिती 14व्या धड्यात. 15वा धडा मुघलकालीन भारत आणि 16वा धडा आहे स्वराज्य ते साम्राज्य. बघा 15वा धडा मुघलकालीन भारत आणि 16वा धडा आहे स्वराज्य ते साम्राज्य. इथं 16 धडे आपल्याला इतिहासाच्या इयत्ता 11वीच्या पुस्तकामध्ये अभ्यासायचे आहेत. आणि इतिहासाचे इयत्ता 12वीचं जे पुस्तक आहे अतिशय महत्त्वाचं, ज्याच्यामध्ये 2025ला पण बोधचिन्ह तुम्हाला या पुस्तकातून पाहायला मिळेल. CA2चं बोधचिन्ह विचारलं होतं. आणि पहिला धडा आहे युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास. दुसरा आहे युरोपीय वसाहतवाद. तिसरा आहे भारत आणि युरोपीय वसाहतवाद. चौथा आहे वसाहतवाद आणि मराठे. 5वा धडा आहे भारत, सामाजिक व धार्मिक सुधारणा. त्याच्यानंतर 6वा आहे वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष, भारत, निर्वसाहतीकरण ते एकीकरण. 7वा धडा. 8वा जागतिक महायुद्ध आणि भारत. 9वा धडा आहे जग आणि निर्वसाहतीकरण. 9वा धडा आहे. आणि 10वा धडा आहे शीतयुद्ध. आणि 11वा धडा बदलता भारत भाग 1 आणि 12वा धडा बदलता भारत भाग 2. अशा पद्धतीनं इयत्ता 6वी पासून 12वीची जी इतिहासाची जी पुस्तके आहेत, नागरिकशास्त्र 9वी 10वीचं तुम्ही अभ्यासू शकता. या सर्वांमधून तुम्हाला परत 30 मार्क, भूगोलाचे 30 आणि इतिहास नागरिकशास्त्राचे 30 अशा पद्धतीनं तुम्हाचे 60 प्रश्न तुम्हाला फक्त पाठ्यपुस्तकातून कव्हर होतात. त्यामुळे केअरफुली जर तुम्ही काहीही न वाचता फक्त पाठ्यपुस्तकं, जास्तीत जास्त पाठ्यपुस्तकं वाचणे, हायलाईट करून ठेवणे, तुम्हाला हायलाईट केलेल्या PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेल्या आहेत. त्यामुळं जास्त तुम्हाला काही करायचं नाही आहे. तर एक वेळ तुम्ही पहिल्यांदा वाचत असाल तर सगळं पुस्तक वाचा, सगळं वाचा. आणि दुसऱ्या रिव्हिजनच्या वेळी तुम्ही आपली व्हिडिओ सिरीज पाहू शकता, किंवा त्या व्हिडिओ सिरीजची जी हायलाईट केलेली पुस्तकं आहेत टेलिग्रामवर ती पण उपलब्ध आहेत. तर ती हायलाइटेड पुस्तके तुम्ही पाहू शकता. जिथं अडेल तिथं कन्सेप्ट समजणार नाही त्यावेळी नक्की व्हिडिओचा आधार घ्या. व्हिडिओमध्ये क्विक रिव्हिजन स्वरूपात एकाच व्हिडिओमधून आपण अखंड पुस्तक कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीने आतापर्यंत आपण भूगोलाची 10वीपर्यंतची पुस्तकं कव्हर केलेली आहेत. त्याच्यानंतर आपण भूगोल 11वी 12वी झाल्यानंतर अर्थशास्त्र, त्याच्यानंतर इतिहास 12वीपर्यंतची सर्व पुस्तके, पुन्हा राज्यशास्त्र 9वी 10वी 11वी 12वी अशा पद्धतीने आपली ही सिरीज चालू राहणार आहे. आणि इतिहास भूगोल कंप्लीट झाल्यानंतर आपण विज्ञान सुरू करणार आहोत. त्यामुळं प्रॉपर TETसाठी जे तयारी करत आहेत, पेपर क्रमांक 2 समाजशास्त्र, काहीही अडचण असेल नक्की आपलं चॅनल नक्की फॉलो करा. तुमच्या मित्रमैत्रिणींच्यापर्यंत नक्की शेअर करा. PDF पाहिजे असतील, पुस्तकं हायलाईट स्वरूपात पाहिजे असतील, यूट्यूबच्या लेक्चरच्या PDF हवे असतील तर नक्की टेलिग्राम चॅनल जॉईन करा. चालेल, धन्यवाद.